हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये काही ह्या घरामध्ये आपल्या रेसिपीज शूट झाल्यात. तर हे माझं छोटंसं घर होतं पहिलं. तर अ, असं असतं की मुंबईमध्ये प्रवास चालू केला आपण राहण्याचा, काही आपल्या पाठीमागे काही अशा परिस्थिती असतात ज्याने आपल्याला मुंबईमध्ये राहणं भागच असतं. पण असे काही दिवस बदलत जातात, हे मी अनुभवले. छोट्याशा घरामधून मोठ्या घराचा प्रवास मला अनुभवायला भेटला आहे. माणसाकडे संयम असला की सर्व गोष्टी होतातच. आता हे माझं भाड्याचंच घर होतं छोटंसं. त्याच्यानंतर आता आम्ही अ, भाड्यानीच राहतो आहे, पण मोठं घर घेतलं आहे. मुंबईमध्ये मोठ्या घराला खूप म्हणजे एक मनाचा एक खूप मोठा हे असतो की आपण मोठ्या घरात राहतो. अशा असतात भरपूर गोष्टी. तर हा माझा शिफ्टिंगचा दिवस होता. मी ह्या घरातून आता हळूहळू सर्व सामान, काही मी गोष्टी शूट केल्यात, काही नाही केल्या, हे आम्ही आवरलं. त्याच्यानंतर हे माझं नवीन घर आहे. हे मेन डोअर, त्याच्यानंतर हा हॉल, ही मोठी खिडकी आणि सर्व एकदम प्रॉपर आहे ह्या घरामध्ये. मला खूप छान वाटतं. इथे मी थोडंफार सामान लावलं आहे, थोडंफार लावायचं राहिलं आहे. तर इथं गॅलरीमध्ये त्या लोकांनी कपडे वगैरे सुकत घालायला भरपूर. आणि हा जो मी झाड दाखवलं आहे, तो मी घेतलेला मोगरा आहे. म्हणजे असंच मी रस्त्याने चालता चालता एक काडी मागितलेली आहे एका आजीकडे. त्यांनी मला दिलेली, मी अशीच कुंडीमध्ये ती लावलेली. आता ते झाड एवढं मोठं झालं आहे. मला खूप छान वाटतं असं झाड जगल्यावरती. आता दिवसभर मी काम करून, थोडं सामान शिफ्ट करून बाजाराला चालले मी आणि रुद्रांश. बोलतो तो मध्ये मध्ये मी बोलत असल्यावरती. तर आपले व्हिडिओज येत नाही आहेत, त्याच्यामुळे मला भरपूर जण मेसेज वगैरे टाकताय की तू का बरं व्हिडिओज पोस्ट करत नाही. तर मला सांगायचं तुम्हाला, मी जॉब करत होते वर्क फ्रॉम होम. आता ह्या वर्क फ्रॉम होमबद्दल जर कुणाला डिटेल्स हवे असतील तर मला नक्की विचारा. मी तो जॉब का स्किप केला आहे हे पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल. लवकरच स्किप केला मी, 5-6 महिन्यामध्येच तो जॉब मी स्किप करून टाकला. तर इथं आता हे दुसऱ्या दिवशीची मॉर्निंगची, मी भाजीपाला आणला, लावला पण सगळा, पण मी व्हिडिओ शूट नाही केला. हे मॉर्निंगमध्ये मी ना आपली ब्रोकोली आणि मका स्टीम करून घेतलेत. आणि त्याच्यानंतर आता मी टिफिनला बनवलेले चपाती आणि ढोबळीची भाजी बनवलेली. त्याच्यानंतर इथं मी ना टिफिनमध्ये थोडंसं मिओनिज टाकले, चिली फ्लेक्स टाकलेत आणि ऑर्गॅनो टाकले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी जे उकडून घेतलेली आपली ब्रोकोली असते आणि मका असते ती टाकायची आहे. आणि मिक्स करून हे तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये किंवा सकाळी मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता. आता माझ्या मिस्टरांना टाईम नसतो घरामध्ये एवढा जास्त वेळ बसण्यासाठी, त्याच्यामुळं मी हे टिफिनमध्ये डायरेक्ट पॅक करून देते. ते त्यांचा जो ब्रेक असतो ब्रेकफास्टचा सकाळी 11-11:30 होतो तेव्हा ते खातात. आणि हे याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, हे तुमच्या आहारामध्ये नक्कीच हवं आहे. तर मला ह्या रूमवरती राहायला आल्यानंतर मला जेवढ्या क्लिप शक्य झाल्या तेवढ्या मी नक्कीच शूट केल्यात. तर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला खूप आवडतात. काही जण मला तर स्वतः कॉल करून बोलतात की व्हिडिओ शूट करत नाही तू, व्हिडिओ शूट करत जा. तर आता मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओज वगैरे पोस्ट करण्याचे. काही गावाकडचे पण तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील. त्याच्यानंतर इथं आता दुपार झाली आहे. सकाळच्या दुसऱ्या दिवशीच्या टिफिनची माझी तयारी चालली आहे. मला थोडा टाईम भेटलेला तर मी स्वतःसाठी चहा बनवलेला. चहा खारी मला खायला लागते, तर मी मेथी निवडली. त्याच्यानंतर अजून एक भाजी होती ती पण निवडली. गॅसवाला आलेला, त्याच्याकडून एक साईडचा जो पाईप असतो तो दुसऱ्या साईडला बसवून घेतला. त्याच्यानंतर मग म्हटलं की रात्रीच्या जेवणाची एक रेसिपी शूट तुमच्यासाठी करून टाकावा. तर इथं डाळ झालेला, मी भात लावला आहे. आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जे मोठं वांगं असतं भरताचं, त्याचं भरीत आपण कसं बनवायचं. तर याच्यामध्ये माझ्याकडं वाटाणा नव्हता. तुमच्याकडे जर ओला वाटाणा असेल किंवा ग्रीन पीस असतील, जे वाटाण्याचाच प्रकार असतो, ते तुम्ही ॲड करू शकता. त्याने अजून छान बनते हे वांगं. त्याच्यानंतर ह्या वांग्याला असं थोडंसं चिरा पाडून घ्यायच्यात.
आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सगळ्या साईडने। त्याच्यानंतर ही जी मी मेथी निवडली होती ती थोडीशी मेथी घ्यायची आहे आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी। मेथी नसेल तर तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता, पण मेथीनी बेस्ट लागतं। ही तुम्ही मेथी चिरून पण टाकू शकता, तशी पण टाकू शकता, काही फरक नाही पडत। आणि हे वांग तुम्ही 3-4 माणसं खातील एवढं पुरेसं आहे। त्याच्यानंतर इथे हे गावाकडून आणलेले टोमॅटो होते, त्याच्यामुळे थोडे कच्चे पण आहेत ते। तर मी 2 टोमॅटो घेतलेत आणि त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या पण घेतल्यात मी आणि 2 कांदे। आणि हा लसूण मी ना सर्व सोलून ठेवला आहे, कारण शिफ्टिंगमध्ये काय झालं, लसूण माझा पूर्ण भिजून गेला आणि त्याच्यामुळे मी तो गरम पाण्यामध्ये ठेवला आणि सर्व त्याची साल काढून टाकली। इथं आता व्यवस्थित मी सर्व कांदे वगैरे चिरून घेते बारीक एकदम। त्याच्यानंतर इथं सर्व चिरून झाल्यावरती आता ह्या वांग्याकडे मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं, सगळ्या साईडनी वांग बरोबर भाजलं गेलं पाहिजे। तर इथं आता मी तुम्हाला सर्व दाखवले, कढीपत्ता आणि हा किचन किंग मसाला आहे, तर हा पण टाकायचा आहे आणि आपण हिरवी मिरची पण टाकतोय आणि घरामधले पण सर्व मसाले ॲड करायचे। त्यानंतर आता मी पॅनमध्ये तेल टाकले, तोपर्यंत मी एक साईडकडं हे वांग आहे ते थोडा वेळ थंड व्हायला ठेवते आणि त्याच्यानंतर मधून चिरल्यावरती वांग्याची सर्वप्रथम आपल्याला साल काढायची आणि मग त्याचे थोडंसं सुरीने असं बारीक बारीक करायचं आणि टाकून द्यायचं परतायला ते। आता तेल तापल्यानंतर मी पहिला कढीपत्ता टाकणार आहे आणि मग लसूण, मग त्याच्यानंतर आपण कापलेला कांदा, टोमॅटो टाकून घ्यायचं आहे, हिरवी मिरची। आता ही हिरवी मिरची एवढी तिखट नव्हती, तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही दुसरी हिरवी मिरची असते ती पण टाकू शकता। त्याच्यानंतर हे सर्व परतल्यानंतर घरामधले सर्व मसाले टाकायचे, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, मीठ आणि मग वांग टाकायचे आणि मेथी टाकायची आणि मग एकदम बारीक गॅस करून व्यवस्थित परतून द्यायचे। तर अशा प्रकारे आजची ही रेसिपी होती। तर आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू। त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। ओके, बाय।